नमस्कार, मी प्रतिमा परिमममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे। तर आता मी नाश्ता बनवायला घेतलाय। आज मी बनवते तरी पोहे आणि तरी झालेली आहे बनवून, म्हणजे रस्सा झालाय बनवून। आता पोहे टाकते मी। तर बघूया आता आज दिवसभरामध्ये काय काय घडते हे मी तुमच्यासोबत शेअर करेन। अजूनपर्यंत मी काय आंघोळ वगैरे केली नाही, ब्लॉग तसंच स्टार्ट केलाय। तर चला बघूया आता दिवसभरामध्ये काय होते। स्टे ट्यून। आणि नवीन कोण असेल तर सबस्क्राईब नक्की करा। तर अशा प्रकारे मी तरी पोहे केलेले आहेत, नागपूर स्पेशल, आणि चहा पण देते त्यांना आता। चला, दिवसानंतर मी असं तरी पोहे बनवले। साहेबांचं ऑफिस चालू आहे। चला आता त्यांना नाश्ता देऊन येते, त्यानंतर मी नाश्ता करते। खूप दिवस झालं मी काय आयब्रोज केल्या नाहीत। तर आता मी ना घरच्या घरी आयब्रो करणार आहे, कारण मी ऑनलाईन रेझर मागवले आणि म्हटलं की चला आता घरच्या घरी करूया। आयब्रो रेझरने आयब्रो कसे करायचे याचा फुल डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड आहे। त्याची लिंक मी ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल। चला आता मी पटकन आता आयब्रो करायला घेते, कारण खूप वाढले, तुम्हाला तर दिसतच असेल, हे बघू शकतोय। आयब्रो करण्यासाठी मी इथं ॲलोवेरा जेल घेतलेला नाही आहे, मी मॉइश्चरायझरच घेतलेला आहे। हे माझ्याकडे मॉइश्चरायझर आहे आणि हे कार्मेशीचं फेशियल रेझर घेतलं आहे। तर हे ना फ्री रेझर आलेले आहेत ह्याच्यामध्ये आणि खूप छान आहे, इन्स्टंट आणि पेनलेस आहे, त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आहे। तर ह्याचे जे ब्लेड असतात ना ते झिगझॅग ब्लेड आहेत, त्यामुळे टेन्शन नाही, कट होण्याचे काही चान्सेस नाही आहे। तर ह्याच्यामध्ये ना अशा प्रकारे हे रेझर येतं, तुम्हाला दिसत असेल, हे बघू शकताय। तर आता मी काय करणार आहे, सर्वात अगोदर मॉइश्चरायझर लावून घेते मी पहिले। तुमच्याकडे ॲलोवेरा जेल नसेल तर मॉइश्चरायझर वापरू शकता। मी मॉइश्चरायझर का वापरते, कारण आहे ना खूप अशी सॉफ्ट स्किन होते आणि पटकन लगेच निघलं जातं जे काही आपले छोटे छोटे हेअर्स असतात ना ते। तर मला ना कान आलं होतं, त्याच्यामुळे काही काही डाग अजून तसे ते तिथं दिसत असेल तुम्हाला डोळ्याच्या वरती, परत इथं इथं आणि इथं पण आहे, तर दिसते की इथं, हे बघा गळ्याला हे असं झालं होतं चेहऱ्याचं वाटलं। चला आता कसं करायचं हे मी दाखवते तुम्हाला। तर हे जे कार्मेसीचं फेशियल रेझर आहे ना ते मी ऑनलाईन मागवलेलं आहे। बाहेर जाण्यापेक्षा घरच्या घरी आपण असं आयब्रो किंवा मग चेहऱ्यावरचे केस काढू शकतो, अगदी इन्स्टंट लगेच निघतात आणि हे पेनलेस आहे, त्याच्यामुळे काहीच आपल्याला त्रास होत नाही। प्लस ह्याचे ना जे ब्लेड असतात ते झिगझॅग ब्लेड असतात, त्याच्यामुळे कट होण्याची शक्यता नसते। आणि जे आपण रेझर पकडतो ना ते पण एकदम अँटी स्लिप ग्रीप आहे ह्याचे, त्याच्यामुळे ना व्यवस्थित पकडता येतं, कुठेही कट होण्याचे चान्सेस नसतात आणि खूप छान हे रेझर आहे। तुम्हाला मागवायचं असेल ना तर नक्की लिंक म्हणून टाईप करा, मी तुम्हाला लिंक नक्की देईल। तर ना हे खूप छान आहे आणि हे कसं वापरायचं हे सुद्धा सांगते तुम्हाला। पहिल्यांदा आपण आपला चेहरा आहे ना पाण्याने वॉश करून यायचा किंवा फेस वॉश करून यायचा, त्याच्यानंतर आहे ना आपली जी कार्मेसीची फेशियल शेविंग क्रीम किंवा बाम असेल तर ते लावा। जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मॉइश्चरायझर लावून चेहऱ्यावरचे केस किंवा आयब्रो करू शकता। आणि जेव्हा आपण आहे ना आयब्रोज करतो ना त्यावेळेस आहे ना आपली जी स्किन असते ना ती एकदम आपल्याला टाईट पकडायची आहे, होल्ड करून ठेवायची, जेणेकरून आहे ना रेझरमुळे आपल्याला कट होण्याचे चान्सेस होत नाही आणि आयब्रोज व्यवस्थित करता येतात। आणि डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये आपल्याला हे अप्लाय करायचं आहे आणि थोडं थोडं प्रेशर देत आपल्याला आपले आयब्रोज करायचे आहेत। खूप छान प्रकारे घरच्या घरी आयब्रोज होतात। तर तुम्हाला दिसेलच पुढे आयब्रो मी किती छान केलेला आहे। माझे आयब्रोज खूप वाढले होते, जवळजवळ मी 6 मंथ झाले आयब्रोज केला नव्हता, कारण माझे आयब्रोज खूप दाट आहे आणि ते खूप दुखतात, त्याच्यामुळे ना मी पार्लरला जाण्याचं टाळते, म्हणून मग मी हे आयब्रो रेझर मागवलेलं आहे। खूप छान आहे, तुम्हाला हवं असेल तर लिंक म्हणून टाईप करा। आणि आयब्रो करून झाल्यानंतर आपण हे जे रेझर आहे ना ते पाण्याने आपण स्वच्छ धुवून नंतर मग त्याला प्रोटेक्टिव्ह कवर लावून आपण पुन्हा ते जागेवर ठेवून देऊ शकतो। त्याच्यानंतर आपण आपली जो फेस आहे ना तो सुद्धा क्लीन करायचा आहे। आणि आपल्याकडे जर कार्मेसीची कूलिंग शेविंग क्रीम किंवा मग
जे आपल्याकडे मॉइश्चरायझर असेल ना ते लावून आपली स्किन बघायची तुम्ही किती छान स्मूथ आणि छान दिसते, एकदम अशी ना सुदिंग झालेले असते. चेहऱ्यावरचे सगळे केस निघालेले असतात आणि चेहरासुद्धा खूप छान दिसतो. आयब्रोज खूप छान होतात. थोडासा वेळ लागतो. ज्यांना प्रॅक्टिस आहे ना त्यांनी नक्की हे वापरलेलं असणार, त्यांना नक्की माहिती असणार की ह्याच्याने किती छान आयब्रो होतो. पण ज्यांना ह्याची प्रॅक्टिस नाही आहे, ज्यांनी वापरलेलं नाही आहे ना त्यांनी एकदम हळूहळू करण्याचा प्रयत्न करा, कारण आहे ना कट होण्याचे चान्सेस असतात. उगाच तुमची भुवई कामातून जायची. तर तुम्ही प्रॅक्टिस नसेल तर अगोदर प्रॅक्टिस करा आणि नंतरच वापरायला सुरुवात करा. तर खूप छान आहे हे. मला तर हे प्रोडक्ट खूप आवडलं आहे. तुम्हाला आवडलं असेल तर नक्की परचेस करा. आणि चला आता पुढचं जे काही रुटीन आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते. दुसऱ्या दिवशी सकाळी आता मी हा व्हिडिओ सुरू केलेला आहे. काल थोडंसं शूट केलं आणि त्याच्यानंतर परत मग मी संध्याकाळी काही शूट केलं नाही. तर आज आहे 20 मे, आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस. तर आज ॲनिव्हर्सरी आहे, त्याच्यामुळे छान वाटते. सकाळपासूनचा दिवस तर खूप छान गेला आहे. पण आमचे साहेब माझ्यासोबत बोलत नाही आहेत. आमच्या दोघांची थोडीशी किरकिर झाली आहे. होतच राहते ते सारखं, पण कधी स्वतःहून माझ्याशी बोलायला येणार नाही. मला त्यांच्यासोबत जाऊन बोलावं लागतं. तुमच्या बाबतीत पण असंच होतं का? तर आता आल्यानंतर त्यांना मनवावं लागेल आणि त्याच्यानंतर बघूया ॲनिव्हर्सरी कशी साजरी होती आहे की नाही होती आहे हे पण मला माहीत नाही आहे. आज परी पण नाही आहे आमच्या इथे, कारण ती मामाच्या घरी सुट्टीला गेली आहे. तर दिवस तर असा छान छान सुरू झाला आहे. आज छान छान नवीन कपडे पण घातलेत. मी खूप दिवसानंतर आज जीन्स टॉप घातला आहे. भारी वाटते जेव्हा आपण अशी नवीन कपडे घालतो किंवा मग जरा चांगली कपडे घालतो ना त्यावेळेस आपला दिवससुद्धा छान जात असतो, कारण आपण आपल्याकडे सतत बघत असतो ना आपल्याला छान वाटतं त्याच्यामुळे. तर चला दिवस स्टार्ट झाला आहे. नवीन कोण असाल, सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि शेअर करत जा माझे व्हिडिओ. हॅलो गाईज, तर आत्ताच माझं सगळं घरामधलं काम आवरलं आणि मी जे पार्सल मागवलं होतं ना ते आता रिसीव झाले. आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि आजच माझं जे पार्सल आहे ते रिसीव झाले. तर ते पार्सल काय आहे ते तुम्हाला दाखवते. तर हे शीन ॲपवरून मी जीन्स मागवली होती. 500चं कुपन होतं आणि ही शीन ॲपवरून फ्रीमध्ये मी जीन्स मागवलेली आहे. तर खूप भारी वाटते. चला तुमच्यासोबतच मी ओपन करते. हे बघू शकता पार्सल अजून फोडलेलं नाही आहे. तर आता आपण बघूया कशी जीन्स आली आहे. ह्याच्या अगोदरसुद्धा एक जीन्स मला आलेली होती, जीन्स आणि टी शर्ट, ती पण मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आता ही दुसरी जीन्स आहे, ही सुद्धा मी तुम्हाला दाखवते. बघूया कशी आली. मला जशी हवी होती तशी आली का मला बघायचं आहे. पॅकिंग 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 तर ही अशी बॅग असते, झिपलॉक बॅग ह्याच्यामध्ये येते. तर ह्यात नव्हती ही जीन्स, अशी बाजूलाच होती. पण बघूया मी मागवली तेवढ्या साईजमध्ये आली का. तर अशा प्रकारे ती जीन्स आहे आणि ना शीन ॲपवरती ना कपडा खूप छान असतो. माझी मागची जी जीन्स होती ना ती पण खूप छान आलेली आहे आणि ही पण कपडा खूप असं सॉफ्ट आहे आणि मस्त आला आहे. मला जो कलर हवा होता ना तोच कलर आला आहे. तर आता ओपन करते. बरोबर 32 साईज आलेली आहे. तुम्ही बघू शकता साईज आता माझी वाढली आहे, समजून घ्या. आणि 32 साईजची बरोबर आलेली आहे आणि हे बघू शकताय अशा प्रकारे आहे, पूर्ण अशी आहे आणि अँकल लेंथ आहे. त्याच्यामुळे ना मला अशी नव्हती माझ्याकडे जीन्स. तर आता बघणार आहे मी मला व्यवस्थित बसती का. आणि अशी जीन्स आली आहे, छान वाटते, मस्त आली आणि फ्रीमध्ये, त्याच्यामुळे अजूनच जास्त आनंद होतोय. भारी. चला आता मी ही ना संध्याकाळी घालून बघेल, कारण आज लग्नाचा वाढदिवस आहे त्याच्यामुळे. तर तुम्हाला ही जीन्स कशी वाटली मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. कपडा इतका सॉफ्ट आहे ना, खरंच खूप छान कपडा आला आहे ह्याचा, भारी आहे. तर आता मी आहे ना थोडा वेळ झोपले होते, अर्धा तास, कारण माझं डोकं ना प्रचंड दुखते. काय झालं काही समजत नाही. अजून पण राहिलेलं नाही आहे माझं डोकं. तर वातावरण तर पावसासारखं झालं आहे, काय माहिती पाऊस येते का नाही. चला आता मी चहा ठेवणार आहे, मस्त कडक चहा बनवते, त्याशिवाय जरा बरं नाही वाटणार आहे. चहा बनवते आलं टाकून जरा. तर आम्ही फिश आणायला गेलो होतो पण फिश काय आम्हाला भेटलेच नाही. मग आम्ही आता गावरान कोंबडी घ्यायला आलो आहे. खूप दिवसानंतर आम्ही गावरान कोंबडी खाणार आहे आणि आता जाऊन कधी करायचं, वेळ तर खूप झाला आहे पण करावं तर लागणारच आहे.
चला घरी गेल्यावरती बोलूया आता. चिकन घेऊन यायला आम्हाला खूप उशीर झाला, कारण उशिराच आम्ही गेलो होतो. एकतर गेलो होतो आम्ही फिश आणायला, पण फिश काय मिळालेच नाही, त्याच्यामुळे चिकन आणलं. चिकन म्हणजे गावरान कोंबडी घेऊन आले. माझं तर म्हणणंच होतं नको आणायला, पण साहेबांना खायचं होतं, कारण मी माहेरी होते खूप दिवस. त्याच्यानंतर मग आल्यावरती पण आम्ही केलं नव्हतं. मग म्हटलं करूया रेसिपी. खूप वेळा मी मटन चिकनची दाखवली, आज काय रेसिपी शूट केली नाही, तर असा सगळा स्वयंपाक केलेला आहे. तर रात्री जेवण झाल्यानंतर मी काही शूट केलं नाही, कारण पसारा खूप पडला होता, भांडी खूप पडली होती जेवणाची. जेवण झाल्यानंतर सगळं आवरलं आणि कंटाळा खूप आला होता, त्याच्यामुळे मग मी झोपून टाकलं होतं. तर आता आज मी हा व्हिडिओ शूट करते आणि व्हिडिओचा एंड पण करायचा आहे, पण त्याच्या अगोदर तुम्हाला माझं ॲनिव्हर्सरी गिफ्ट दाखवायचं आहे. साहेबांनी माझ्यासाठी साडी आणलेली आहे. मला खूप साड्या आवडतात आणि त्यांना माहिती आहे मला इरकल साडी खूप आवडते, तर त्यांच्या पसंतीची साडी त्यांनी आणलेली आहे मला. तर दाखवते मी तुम्हाला. खूप वर्षातून पहिल्यांदा ॲनिव्हर्सरीला मला साडी आणली आहे. नाही तर मध्ये आधी असते मला साडी, पण ॲनिव्हर्सरीला खूप वर्षातून साडी आणली आहे. तर चला दाखवते. तर आता व्हिडिओमध्ये कलर कसा दिसेल माहीत नाही. आय थिंक आहे ना, म्हणजे हा कलर जो आहे ना, ॲक्च्युली साडीचा जो कलर आहे ना, तोच कलर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतोय. सेम टू सेम ह्याच कलरची साडी आहे आणि हा कलर माझ्याकडे नव्हता. खूप दिवसापासून मला हा कलर घ्यायचा होता. तर तुम्हाला कशी वाटते ही इरकल साडी? मला तर खूप आवडतात इरकल साड्या आणि पुण्यामध्ये ह्या साड्या खूप फेमस आहेत. खूप जणी घालतात ह्या साड्या आणि एकदम लाईट वेट असते, दिसायला पण खूप छान असते आणि दिसते पण खूप छान. आता तुम्ही बघू शकता मला कलर किती सुंदर दिसतोय. तर साहेबांनी माझ्यासाठी ही साडी आणलेली आहे. मी फक्त सांगितलं होतं त्यांना की, म्हणजे बरेच दिवस झाले मी त्यांना सांगितलं होतं की मला अशा अशा कलरची साडी हवी आहे. तर अचानक ते घेऊन आले. सरप्राईज एवढं भारी वाटलं ना, कधीच मला सरप्राईज देत नाही. आणि अजून एक सरप्राईज आहे, पण मी जेव्हा गावाला गेली होती ना, त्यावेळेस त्यांनी मला, मी गावावरून आले म्हणजे माहेरी गेले होते ना, त्यानंतर आल्यानंतर मला दिलं होतं कानातलं, मला गिफ्ट दिले, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. पण साडी कशी वाटली तुम्हाला मला नक्की सांगा. कलर खूप छान आहे, असा फिरता कलर आहे, दिसतोय तुम्हाला. आणि ह्याचे काठ बघू शकताय, अशा प्रकारे काठ आहे. आणि साडी कशी वाटते मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. मला तर खूप आवडली. तर मी कालच ह्याचा ब्लाऊज दुपारच्या वेळेला ना शिवायला टाकून आलेली आहे, कारण लवकर आमच्या इकडे ब्लाऊज मिळत नाही म्हणून. तर खूप सुंदर साडी, मला तर खूप आवडली. चला कानातले दाखवते मी तुम्हाला. म्हणजे जे 1 ग्रामचं असतं ना, तसं त्यांनी ते झुमका टाईपमध्ये मागवले. एक खूप ओल्ड डिझाईन आहे, मला ती इतकी नाही आवडली, पण म्हटलं असू द्या, साहेबांनी पहिल्यांदाच आपल्याला दिलं आहे आणि कशाला आपण त्यांना काय म्हणायचं, देतात ते द्या. पण सुंदर आहे, नाजूक आहे, झुमकासुद्धा खूप नाजूक आहे. अरे हे काय झालं आहे ह्याला. असं माझं ट्रिपल झुमक्याचं कानातलं होतं, पण असो, परत पुन्हा करूया सोनं कमी झाल्यानंतर. आता सध्या तर मोदींनी सांगितले की सोने खरेदी करू नका, म्हणून वर्षभर सोने खरेदी करायची नाही. तर हे बघू शकताय तुम्ही, खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. हे घातल्यानंतर पण खूप छान दिसतं साड्यांवरती. आणि अजून एक आहे, हे खूप आवडलं. हे मी ना माझ्या बहिणीला पण व्हिडिओ कॉल करून दाखवलं ना, तर तिला ते पहिलं नाही आवडलं, पण हे जे दुसरंवालं आहे ना, त्याची डिझाईन खूप सुंदर आहे, तर ते खूप आवडलं तिला. हे बघू शकताय कसलं भारी दिसते, छान आहे ना. तुम्हाला कसं वाटतंय? मस्त आहे ना, खूप सुंदर आहे. थोडंसं ब्लर होतंय, पण दिसतंय, क्लिअरिटी खूप छान दिसते ह्या मोबाईलमध्ये. एखाद्या दिवशी काहीतरी सणवार असला ना की भारी वाटेल हे घालायला. पहिल्यांदाच दिलं आहे साहेबांनी, त्याच्यामुळे आवडलं आहे मला. दिसतंय पण खूप छान. सणवार असेल त्यावेळेस मी नक्की घालेल, त्यावेळेस तुम्हाला नक्की दिसेल. तर कशी वाटली आमच्या ॲनिव्हर्सरी गिफ्ट, म्हणजे साडी कशी वाटली तुम्हाला मला नक्की सांगा. आणि हा जो पूर्ण व्लॉग आहे तो छोटासाच आहे, पण तो पण कसा वाटला मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि शेअर पण करत जा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत. चला भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.